सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक जैन मंदिरासमोर लकडे हार्डवेअरचं अमित लकडे यांचं दुकान आहे। सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लकडे हार्डवेअरच्या दुकानात वरच्या मजल्यावर अचानक धुराचे लोट दिसू लागले। तसे आजूबाजूच्या नागरिकांनी व लकडे परिवारांना कसलाही विलंब न लावता तातडीने जवळपास असणाऱ्या बोर व साठवलेल्या पाण्यातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला। तोवर आगीने रौद्ररूप धारण केलं। विटा नगरपालिकेचा अग्निशामक दल आगीच्या घटनास्थळी तातडीने दाखल झालं। अग्निशामक दल जवानांनी व नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। यावेळी दुकानातील सर्व साहित्य व अन्य साहित्य तसेच घरातील वरच्या मजल्यावर कोणी आहे का याची खात्री करत तातडीने नागरिकांनी व तरुण कार्यकर्त्यांनी साहित्य व घरातील नागरिकांना बाहेर काढलं। आजूबाजूचे सुद्धा घरातील लोक बाहेर काढत आग विझवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते। सदर ही आग कशी लागली याचे कारण समजू शकलं नाही। बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष युवानेते वैभवदादा पाटील यांनीही त्या ठिकाणी भेट देत घडलेल्या घटनेची पाहणी करत तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। लकडे परिवारांना अनेकांनी धीर देत आम्ही आहे पाठीशी असं म्हणत घाबरून जाऊ नका असा धीर यावेळी दिला। अनेक जण दिसून येत होते तर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। आग इतकी भीषण होती, वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला। आगीचे मात्र कारण समजू शकलेलं नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।